हा केली मी सगळे माझे हात पाय डोळे कान केस सगळ्यांचे आभार मानले. तेच तर ब्लेसिंग आहे. तर स्टार्ट माझ्या स्वतःपासून केली मी. मग तेच लिहिले पण मी ब्लेसिंग. आणि ते ते लिहून काढलं. तो होमवर्क केला मी. तेव्हा कळायला मग लागतं हळूहळू एक एक की हा किती आपल्याकडे काउंट करण्यासाठी किती ब्लेसिंग आहे. वाव, लिप्स आकार किती खूप आहे, सुंदर, खूप. त्याच्या पापण्या, हम्म, आयबॉल, हे सगळं काही आपल्याला एक एक आठवायला लागतं की इतक्या सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी आहे आपल्याकडं. बघा ना, पापण्या, हम्म, ऍब्रोज एवढ्या आपल्याला छान दिलेले आहे. तो विचार जर केला हम्म. तर म्हणजे किती आपल्याला भगवंतानी असं घडवलंय की जसं आपल्या हेल्थची प्रोग्रामिंग केली की सगळं काही व्यवस्थित अगदी नाही का. त्याला हो. कमतरताच नाही. आपण जर म्हणजे आपण विचार करू शकत नाही त्या प्रकारचं आपलं सगळं सिस्टीम बनवलेलं आहे. सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी बनवलेल्या आहे. म्हणजे इतक्या सुंदर प्रमाणात आपल्याला असं वाटतं की ॲब्रोची काय गरज ठेवलेली देवानी. बाकीचे ऑर्गन्स काम करतात, ॲब्रोज कशा की तो आपल्याला कपाळाला घाम येतो भरपूर लोकांना तर ते डायरेक्ट डोळ्यात जाऊ नये म्हणून ते काहीतरी त्याच्या पाठीमागे हो. लॉजिक आहे प्रत्येकाला. कान असेच का दिले आपल्याला है ना. ते डायरेक्ट असे छिद्र पण देऊ शकत होतं ऐकायला. आपल्याला सुंदर सुंदर कानातले घालता यावे आणि चष्मा लावायचा तर कुठं लावला असता आपण. अरे म्हणजे बापरे, मी तर विचारच नव्हता केला. आता परत उद्या लिहायला आहे. याचा विचार केला मी का एवढा आपण की विचारच नव्हता केला. चष्मा कसा हा. लावला असता. चष्मा लावायचा तर चष्म्याचं ते स्टँड क्रिएट करून दिलंय चष्मा लावायला. मग त्याच्यासाठी पण चष्मा येतो त्याच्यासाठी पण किती ग्रेटफुल ना. म्हणजे राईट. येऊ शकतात विचार आणि किती सुंदर आपली जॉ लाईन आहे, फेस आहे, एक फोरहेड आहे. जर आपलं आपण स्वतःला असं निखरून बघायला वेळच मिळत नाही ना कधी स्वतःकडं. की मिरर प्रॅक्टिस मध्ये जेव्हा करायला लागलो तेव्हा कळायला लागलं की वाव आपण किती स्वतःवर. आणि सेल्फ लव्ह जसं जसं वाढत जाईल ना स्वतःवर प्रेम करणं तेव्हा जग अजून अजून सुंदर वाटत जाईल आपल्याला. आपलं सेल्फ लव्ह वाढवायचं, आपल्याला स्वतःवर प्रेम करणं वाढवायचं, स्वतःशी बोलायचं, सेल्फ टॉक वाढवायचं, जेणेकरून आपण स्वतःवर अगदी खूप मनापासून आणि छान प्रकारे प्रेम करू शकतो. तर हे काउंटर ब्लेसिंग याच्यासाठीच आहे की डेली आपल्याला प्रॅक्टिस करायची सकाळी की आहे. आता सुनीता मॅमनी जसं सांगितलं तेव्हा त्यांना त्यांचं काकाचं मलाही माझ्या काकांचं आठवलं. माझ्या काकांनी पण माझ्यासाठी खूप केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक दिवाळीला मला घ्यायला येणं, लग्नानंतर घेऊन जाणं, सगळं करणं जसं मुलीला करतात तसं. लहानपणीपासून पण खूप आमचे लाड पुरवले. काका काकूंनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. असं कधी आम्हाला सुट्ट्यांमध्ये जायचं तर आम्हाला कधीच जाणवलं नाही. मामा मामी त्यांनी पण खूप आमचे लाड केलेले. तर ह्या गोष्टी काय आहे ना, टेकन फॉर ग्रँटेड. काय आहे, काका आहे, मामा आहे, घेताय, ड्रेस घेतलाय, हे घेतलं, सगळ्या गोष्टी अशा टेकन फॉर ग्रँटेड. पण तेव्हा ते लिहायला लागतो किंवा आपल्याला कोणाला तरी करायची वेळ कधी आयुष्यात येते, आपल्या भाची किंवा आपल्या पुतण्या, तर तेव्हा आपल्याला काय लागतं की वाव त्यांनी आपण किती आपण म्हणायचो की मला हे खायला घेऊन या, ते घेऊन यायचे. आपण म्हणायचो मला हे पाहिजे, हट्ट करून ते द्यायचे. मग आपण किती सुपर लकी, किती आपण नशिबवान आहे खरं की आपल्याला पाहिजे ते मिळालं, आपण सगळ्या पाहिजे ते एन्जॉयमेंट केल्या. तर त्या लोकांना किती ग्रेटफुल राहिलं पाहिजे त्यांच्यासाठी. आपल्यासाठी ते आहे त्यांच्याकडनं खरंच आपल्याला खूप शिकायला मिळालं वेगवेगळ्या ठिकाणी. तर हे जेव्हा ग्रॅटिट्यूड लिहिणं चालू करतो आणि ग्रेटफुल होणं चालू करतो ह्या सगळ्या गोष्टी तुमचं ब्रह्मांड ग्रेस वाढवणार. अजून तुमचे नातेसंबंध आहे, जे काही लोक आहे तुमच्याकडे विचार, कारण त्या युनिव्हर्सल मध्ये आहे की सगळा खेळ एनर्जीचा आहे. असं नाही की ते जिवंतच असायला पाहिजे आता. ते जिवंत असो नसो ती व्यक्ती, ती सगळं खेळ एनर्जी, कारण ते कुठंतरी आपल्या ओरामध्ये कनेक्टेड. ती एनर्जी आपल्या चक्रांमध्ये ती लोक कनेक्टेड आहे. आपले जसे सेवन चक्र असतात आपल्या हार्ट चक्राशी ते लोक कनेक्टेड आहे. आपल्या मूलाधार चक्राशी ते लोक कनेक्टेड आहे. कुठंतरी एनर्जी जी आहे ती कनेक्टेड असते एकमेकांना, कारण एनर्जी कधी संपत नसते. आज पण माझी जी पणजी होती तिची पण माझ्या खूप आठवणी आहे. म्हणजे आजीची सासू जी असते ती, तिने पण माझ्यासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे खूप शिकलेल्या आहेत, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लाड पुरवले. मग ते जेव्हा आता ग्रॅटिट्यूड लिहायला चालू केलं ना तेव्हा कळायला लागलं की अरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. तर आजचा टॉपिक काय कोणाच्या लक्षात आहे, आजचा चॅप्टर जसं काल आपला काउंट बेसिंग होता, मी काल सांगितलं होतं. असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही की आजचा आपला टॉपिक जो आहे. बाय द वे रॉक मिळालाय. हा, तुझ्या मॅडमला पण रॉक मिळालेला दिसतो. सगळ्यांना मिळाला रॉक. हा, ह्या मॅडमला पण मिळाला. वाव सुपर. सुरेखा मॅडम तुम्हाला तुम्हाला पण मिळाला. मुळे सर रॉक मिळाला. आता हा इतका सुंदर तुमचा फ्रेंड बनणार आणि इतका जबरदस्त याची, हा जर टॉपिक तुम्हाला समजला ना तर अमेझिंग अमेझिंग. म्हणजे तुमचं मन मोकळं करायला किंवा तुमच्या काही शेअरिंग करायला हा तुम्हाला हेल्प करणार आहे. हा इतक्या लोकांना जर तुम्ही जर सिक्रेट मूवी बघितली तर त्याची स्टोरी आहे आपल्या आजच्या टॉपिक मध्ये याच्यामध्ये. तर आज कुठेही जा, नदीकाठी जा,
वाळूमध्ये जा, कुठे पण मिळेल. मला हा रॉक इतका सुंदर मिळालेला, इतकं छान गुळगुळीत फील होत त्याच्या आधार. मी जेव्हा गुगलमध्ये बघितलं तर हा चांगला रेटला आहे, कॉस्टली रेट आहे, कुठल्या तरी आहे याला म्हणताना सिंपल वाळूमध्ये शोधलेला सापडलेला आहे. पण याची रेट असे चांगले आहे, 3-4 हजाराला असा दगड मिळते विकत. मी आम्ही याच्यावर बघितलं, कुठलं तरी नाव आहे त्याला. म्हणजे त्याचं महत्व नाही, पण आपल्याला फील झालं पाहिजे असं हातात घेतल्यावर, नाही का, तो टोकदार खडबडीत असं नसला पाहिजे, छान असा रॉक. आजपासून तुम्हाला ह्या ह्या रॉकची प्रॅक्टिस रोज करायची. कालचा लेसन, आजचा लेसन जो आहे तो रोज करायचा आहे. चालायचं वाचायला पुढे आपलं सेकंड चॅप्टर. रेडी आहात सगळे? असं करा. व्हेरी गुड. चलो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला जादुई पत्थर, जादुई दगड म्हणू शकतो आपण त्याला. येस. तर आजचा टॉपिक खूप छान आहे, जबरदस्त आहे, सगळ्यांनी समजून घ्यायचंय मस्तपैकी. दूसरा दिन, जादुई पत्थर। अपने वर्तमान नियामतों का विचार करें। जो इंसान आपके पास भरपूर है वो अपने अतीत में दुर्भाग्य पर जो सभी लोगों के पास थोड़े हैं। आता हे चार्ल्स डेक्कन्स काय म्हणता की आपल्याकडे आहे ना, हे खूप आहे. जसं आता आपण चर्चा केली की आपल्याकडे वरदान भरपूर आहे, नियामते भरपूर आहे, की ते खूप जास्त आहे. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आहे, पण त्याचे 1-2 प्रॉब्लेम आहे ना, म्हणजे ब्रेकडाऊन असतील ते 1-2च असतात. मग दुर्भाग्य जे आहे ते खूप छोटे. प्रॉब्लेम तुमचा 2-5. आता सध्या आपण जेवढे लोक आहेत ना, 10च्या वर कोणाची भरणार नाही प्रॉब्लेम. भरतील का? जर मोजले आपण, हेल्थचा आहे, वेल्थचा आहे, स्किनचा आहे, दातांचा आहे, 10च्या वर भरणार नाही. तर जर काउंटिंग मोजायला लागलो, आपले जे वरदान मोजायला लागलो, तर ते तुम्ही 100 काढू शकता 1 तासामध्ये. अशी गोष्ट आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काय आपल्याकडं नियामते आहेत. इन अभ्यासों के करते समय आपकी शुरुआत लगातार कई दिनों तक एकाग्र होना, ताकि कृतज्ञ की आदत बन जाए। जो चीज कृतज्ञ होने पर याद दिलाती है वही कृतज्ञ के साथ आपके जीवन को सोने में बदल देती है। यह जादुई अभ्यास हे किसी तरह के बारे में काम, म्हणजे जर सोन्यासारखं आपल्याला स्वतःला व्हायचं असेल तर हा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हा अभ्यास जो आहे तो आपल्याला कधी करू शकतो, चालू चालू करू शकतो, झोपेत करू शकतो, सकाळी उठल्यावर करू शकतो, जेव्हा काही चांगलं होईल. हा कंटिन्यू तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात, सोबत ठेवू शकतात, कुठेही. ली ब्रोकर द सिक्रेट फिल्म मध्ये पुस्तक कृतज्ञता पत्थर अभ्यास बताया गया है। उन्होंने हमें यह प्रसंग बताया है कि एक पिता अपने मरणासक्त बेटे को स्वास्थ्य की खातिर कृतज्ञ होने के लिए कृतज्ञ का पत्थर का इस्तेमाल किया और उसके बाद चमत्कारिक रूप से उसका बेटा ठीक हो गया। तब कृतज्ञ का पत्थर संसार में बहुत लोगों की सफलता पूर्वक आजमाया है और इसकी बदौलत पैसा उपचार प्रसन्नता पाहिली। मग ते सिक्रेट मूवी मध्ये दाखवलेलं आहे की एक वडील असतात, त्याचे वडील, तो मुलगा असतो छोटा, काही बिमारी, अशी बिमारी असते की डॉक्टर त्याचा इलाजच, नाईलाज बिमारी असते, त्याचा इलाज पाहू शकत नाही आणि डॉक्टरनी सांगितलं असतं की या मुलाची काही गॅरंटी नाही. मग त्याच्या मित्रांनी त्याला जादुई पत्थरसाठी सांगितलं, तर त्या पत्थराला बोलून बोलून ब्लेसिंग देऊन त्याला विनंती करून तो मुलगा इतका सुंदर नीट झाला आणि फिट झाला. त्याच्यानंतर त्या वडिलांनी त्या दगडाचा प्रचार लोकांना चालू करायला सांगितलं आणि वेगवेगळे दगड असे लोकांना विकत दिले किंवा लोकांना वाटले. मग त्याच्यानंतर लोकांनी, त्यांनी हेल्थसाठी वापर होतो, मग लोकांनी पैशासाठी, स्वतःच्या प्रसन्नासाठी त्याचा खूप लोकांनी जादुई पत्थरचा विचार केलेला आहे आणि वापर केलेला आहे. सबसे पहले यह पत्थर खोजे, इतना छोटा होना चाहिए कि ताकि आपकी हथेली में समा जाए और आप इसके मुट्ठी बंद कर सकते। चिकना पत्थर चुने जिससे कोई कोने नुकीले या वजन ज्यादा ना हो, जिससे हाथ में थामने पर आपको वाकई अच्छा लगे। छोटा सा, जास्त वजनाचा पण नको, जास्त भरदार असा काटेरी पण नको, गुळगुळीत असला म्हणजे आपल्याला किती पण वेळ असा पकडला की छान वाटायला पाहिजे त्याच्यासोबत फील. तर तुमचा दगड जो आहे तुम्हाला हातात घट्ट धरायचा आहे आणि मुठी बंद करायची. तुम्हाला फील कसं यायचं बघायचंय आणि मग तो तुम्हाला ओके वाटत तोच तुम्हाला कंटिन्यू करायचा है। यदि आपके घर के पास बगीचा हो या उसमें कोई जादुई पत्थर खोज सकते हैं तो, या नदी की, फिर नदी हो, समुद्र, तालाब किनारे, फिर पार्क में ऐसा पत्थर चुने। यदि इसमें आपका काम न बने, आपके पड़ोसी, परिवार वाले, मित्र से आग्रह करें। हो सकता है आप आपके पहले कीमती पत्थरों का इसमें इस्तेमाल कर। एक मिनिट, माइक कोणा चालू आहे? माईक बंद करायचा. तर मग जर आपल्या घराजवळ नसेल तर आपण कुठेही त्याला शोधू शकतो. आपल्या एखाद्याच्या फिश पॉट मध्ये किंवा असं दिसला तुम्हाला घरी डेकोरेट केला असं, त्यांनाही म्हणू शकतो की मला एखादा द्या म्हणून, असं तुम्ही शोधू शकता.
जेणेकरून तुम्हाला हा एक दगड मिळेल. जब आप जादुई पत्थर चुन लेते हो, जेव्हा आपण काय करतो की आपल्याला मिळाला एखादा आता नाही बंद. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक मिळाला तर तो आपल्याला आपल्या अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे आपण झोपतो दररोज. इसे अपने सिरहाने के पास रखे. ऐसी जगह होनी चाहिए जहां आप इसे सोने के वक्त निश्चित रूप से देखें. म्हणजे आपल्या बाजूला काही टेबल असेल किंवा काही असेल किंवा भिंत एखादी असेल काही खिडकीचं, तिथं आपण ठेवू शकतो, ताकि सोने से जाग पाए और जादुई पत्थर को आसानी से देख सके. यही आपका अलार्म घड़ी का इस्तेमाल कर सकते. दो पत्थर अलार्म घड़ी के बगल में रखे. जर आपण अलार्म लावत असतो तर तिथं आपला हा ठेवू शकतो. ओके. आता येणाऱ्या 26 दिवसात काय करायचं आपल्याला, अगले 26 दिन तक यही रात जादुई पत्थर का अभ्यास दोहरावे. सोने से पहले आप पहले दिन भर की घटनाओं के बारे में सोचे और उसी दिन सबसे अच्छी चीज खोजे. आप जादुई पत्थर को हाथ में थामकर उसी चीज के लिए अधिकतम कृतज्ञता व्यक्त करे. आज आपला पूर्ण दिवस झाला, म्हणजे सकाळपासून हातात दगड घ्यायचा आणि विचार करायचा, वाव मी आज सकाळी उठले, अमृत वेलामध्ये प्रॅक्टिस केली, नंतर मी एक्सरसाइज केली, नंतर कॉल घेतला, नंतर मला हे खायलेलं. मग त्यातलं एखादी घटना आपल्याला अशी आहे की ती खूप छान आहे, सगळ्या घटनांमध्ये ती छान आहे. वाव आज माझ्या मुलांनी मला हे गिफ्ट दिलं. काही पण तुम्हाला असू शकतं ती गोष्ट, ती घ्यायची आणि तिला धन्यवाद देत राहायचे जास्त. पत्थर का इस्तेमाल करना बहुत सरल लग सकता है, लेकिन अभ्यास के साथ साथ आप पाएंगे जीवन में जादुई चीजें होने लगेंगी. त्याच्या पाठीमागे सायंटिफिक कारण आहे. तुम्हाला जर माहित नसेल तर, आपला सबकॉन्शियस माइंड जे आहे रात्री झोपताना ऍक्टिव्ह राहतं. सगळ्यांना माहिती आहे आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होत असतं. आपण जेव्हा असं चांगलं चांगलं म्हणत असतो तेव्हा आपल्या माइंडमध्ये डोपामिन हार्मोन्स रिलीज होत असतं. म्हणजे आपण एक खुशीच्या फिलिंगनी झोपतो आणि आपल्याला ते सगळं चांगलं चांगलं वाटतं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपली खूप छान प्रकारे झोप होती. आता तुमच्या झोपेमध्ये काय बदल होतो बघा, या 8 दिवसात तुम्ही प्रॅक्टिस करायला लागला. जब आप दिन में हुई सबसे अच्छी चीज तलाश करते हैं, आपकी अच्छी चीजें मिलेंगी खोजने का, फिर उसमें सर्वश्रेष्ठ चुनते हैं, तो प्रक्रिया आप दरअसल इन चीजों के सोचेंगे जहाँ के लिए आप कृतज्ञ महसूस कर सकते हैं. इसके अलावा अभ्यास यह सुनिश्चित होगा आप हर कृतज्ञ के साथ सोएंगे और हर सुबह कृतज्ञ के साथ जागेंगे. म्हणजे आपली काय भावना पहिलेच कृतज्ञतेची आहे, तर सकाळी उठल्यावर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तेच आपण परत त्या फिलिंग मध्ये उठणार आहे. अपने नियमतें गिनने और जादुई पत्थर का अभ्यास यह सुनिश्चित हो जाएगा आपके दिन कृतज्ञ की अवस्था में शुरू और खत्म हो जाएगा. वास्तव में ये दोनों अभ्यास इतने शक्तिशाली है, दोनों मिलाकर कुछ ही महीनों में आप जिंदगी बदल देंगे. लिहून ठेवा, मी माझी लाइफ पूर्णपणे चेंज करणार आहे. लेकिन इस पुस्तक की तरह तैयार किया गया है बहुत जादुई अभ्यासों के माध्यम से जीवन सचमुच तेजी तेजी से बदल जाता है. क्योंकि कृतज्ञता चुंबकीय कृतज्ञ होने के लिए चीजों के आकर्षित कर सकते हैं. इसलिए 28 दिन तक एकाग्र कृतज्ञता और बेदौलत आपकी कृतज्ञता चुंबकीय शक्ति ग्रहण बन जाएगी. जब आपके पास कृतज्ञता का प्रबल चुंबकीय शक्ति है तो आप चुंबक की तरह अपनी जादुई से हर मनचाही आवश्यक चीजें अपनी और आकर्षित करणे लगते. म्हणजे आता तुम्ही जेव्हा हे राहतात, आता थोडं जरी आहे, पाणी पितोय आपण, हातात दगड आहे, कुठं बाहेर गेलोय, आपल्या पर्समध्ये आहे, आपल्याला काहीतरी छान भेटलं तर थँक्यू आहे ना, थँक्यू म्हणू शकता त्याला. आय लव्ह यू, थँक्यू असं त्याला व्हायब्रेशन देत देत ती एनर्जी त्याच्यामध्ये पूर्णपणे आपली फिलिंग आपली जी आहे त्याच्यामध्ये तयार होत असते. नंतर हा दगड तुम्ही असं 2 मिनिटं जरी हातात घेता, असं तुमचा किती मूड खराब असू द्या, इमिजिएट तुमचा मूड चांगला होणार, इमिजिएट तुम्ही छानपैकी होणार. आजही आने वाले कल जादुई अभ्यास पडेल, इसलिए कुछ ही तस्वीरें इकट्ठी करनी होगी. आता उद्यासाठी सांगता येते की तुम्हाला फोटो शोधायचे आहे. आता कोणाचे फोटो शोधायचे आहे तेही सांगते. आता जादुई अभ्यास क्रमांक 2 त्याच्यामध्ये काय आहे की जादुई अभ्यास क्रमांक अपनी नियामतें गिने. जसं कालचं जे आहे ते रोज 10 करायचे आपल्याला. 10 नियामतों की सूची बनाए. 3 कदम 3 थँक्यू थँक्यू म्हणायचंय आपल्याला आणि ते लिहायचंय 10 गोष्टी. ओके. हा तर पहिला अभ्यास दररोज करायचा आहे. एक जादुई पत्थर खोचे उसे अपने सिनाए रखी, जो आपण आज करणार आहोत. आज रात को सोने से पहले जादुई पत्थर हाथ में थामे और सबसे अच्छी चीजों के बारे में सोचे.
दिवसभर विचार करायचा, आज काय काय झालं, काय काय झालं, काय काय चांगलं झालं. मग त्यातल्या 2-3 गोष्टी शोधायच्या. वाव, आज मला ही गोष्ट चांगली खायला मिळाली, मला खूप आवडती, गुलाबजामुन मिळाले, मग त्याच्यासाठी थँक्यू परमेश्वरा, थँक्यू भगवंता, त्याची टेस्ट किती छान होती, स्ट्रक्चर किती छान होतं, त्याचा वास किती छान होता, वाव, खूपच आवडलं खूप दिवसानंतर. मग त्या गोष्टीला असं डीप मध्ये घ्यायचं, हातात दगड घेऊन झोपी जाऊ शकता तुम्ही तसंच. येस. आणि जर तुम्हाला उठायचं असेल, सकाळी लवकर उठणं होत असेल, तर त्याला सांगायचं की जादुई पत्थर मला सकाळी, तुम्ही जे काही नाव ठेवत असेल की जादुई दगडाला सांगायचं की मला सकाळी 4 वाजता उठवायचे, प्लीज मला उठव. असं 3 वेळेस सांगायचं, तो तुम्हाला बघा सकाळी सुद्धा लवकर उठव. आज जो सबसे अच्छी चीजें हुए उसके लिए जादुई शब्द धन्यवाद बोले, थँक्यू थँक्यू, जेवढं तुम्हाला त्याच्यावर संस्कार करता येईल तेवढे करत राहायचे दिवसभरातून. जादुई पत्थर अभ्यास 26 दिनों पर हर रात दोहराए, अगले दिन जादुई अभ्यास आज पडे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा दगड जो आहे तो आपल्याकडं ठेवायचा आहे कंटिन्यू. आणि जिथं तिथं वाटतंय तुम्हाला की मला छानपैकी चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्यासोबत घडताय, एखादी मैत्रीण भेटली तर आपल्या सोबत हे असणार आहे, तर आपण थँक्यू थँक्यू म्हणायचं. आणि एकदा सोपं आहे, सिंपल आहे, एकदा तुम्ही अभ्यास करायला लागले ना, हो तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहे. सिंपल पद्धतीचा आपल्याकडे रॉक मिळालेला आहे, छोटा घ्यायचा हातामध्ये, रात्री सगळं फ्रेश व्हायचं, बाथरूमला वगैरे सगळं जाऊन यायचं, कोणाशी काय बोलायचं, सगळे कामं आपले आठवून घ्यायचे, त्याच्यानंतरच हा रॉक घेऊन बसायचं. त्याच्यानंतर असं नाही की आपल्याला उठून परत जायचंय कुठं काही, त्याच्यानंतर सगळे आपले कामं फिनिश करून घ्यायचे. आणि जेव्हा आपण एकदम झोपायला जातो, आपले सबकॉन्शियस माइंड आपल्याला ऍक्टिव्ह करायचं, त्यावेळेस हा हातात घ्यायचा आणि 2-3 वेळेस दीर्घ श्वास घ्यायचा आणि खाली झोपून जायचं आणि त्याला हातात ठेवायचं आणि म्हणायचं थँक्यू, आज सकाळी उठले त्याच्यासाठी थँक्यू, आज सुंदर सकाळी मी गरम पाणी घेतलं, जे काही तुमचं रुटीन असलं ते, मी एक्सरसाइज केली किंवा मी वॉकिंगला जाऊन आले, मी मेडिटेशन केलं, थँक्यू, मी छान देवपूजा केली, त्याच्यानंतर मला आज छान फुलं मिळाले, मी छान स्वयंपाक केला, आज ही भाजी होती, थँक्यू. त्यासाठी प्रत्येक एक गोष्टीला थँक्यू म्हणत जायचं. वाव, आज ती मैत्रीण किती दिवसांनी तिचा फोन आला ना, थँक्यू थँक्यू थँक्यू, आज मी माझ्या आईशी मनसोक्त बोलले, थँक्यू थँक्यू थँक्यू. जे जे तुम्हाला असं वाटेल त्याच्यातली एक गोष्ट उचलायची, कोणती पण जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली, मग तिच्यावर थोड्या डीप मध्ये विचार करायचा. आज ती मैत्रीण भेटली, किती दिवसानंतर छान वाटलं ना, किती मस्त मज्जा आली, किती छान बोललो, किती जुन्या आठवणी काढल्या, किती हसलो मनसोक्त आम्ही, आणि किती दिवसांनी भेटलो, थँक्यू, तिने मला किती मदत केली आणि वेळोवेळी तिच्या सपोर्टमुळे मला किती शिकायला मिळालेलं आहे, छान माझी मैत्रिणी, आणि देवाने किती छान मैत्रीण मला दिलेली आहे. असं आठवत आठवत मग तुम्ही झोपी जायचे. मग तुमचं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते अल्फा स्टेट मध्ये राहून राहून डीप मध्ये जाणार, आणि त्याच्यातूनच तुम्हाला चांगले विचारच कंटिन्यू, तुमच्या माइंड मध्ये कुठलीही निगेटिव्ह स्टेट येणार नाही, निगेटिव्ह स्टेटचा तुमच्यामध्ये विचार होणार नाही. एक चांगला आणि साधा सोपा अभ्यास आहे, दररोज करायचा. आणि परत तुमच्या बेडच्या तिथे तुम्हाला दगड सापडतो, असे ठिकाण ठेवायचे की जिथे तुमचं मोबाईल मोबाईल ठेवतो तिथे ठेवत जा, म्हणजे मोबाईलमुळे काय होतं, आपल्याला लगेच सापडतो. सकाळी काही शोधो की नाही शोधो, मोबाईल आधी आपण सापडतो आहे ना, अलाराम लावतो तर मोबाईल प्रत्येकाला सापडतो, त्याच्यामुळे मोबाईल जवळ ठेवायचा. मी इथं माझं पुस्तक आणि असं स्टोन माझ्या जवळच असतो, त्याच्यामुळे तो लगेच मला सापडतो. अशा पद्धतीने आपण हा जादुई स्टोन करू शकतो. इतकं छान त्याचे रिझल्ट आहे, आणि हळूहळू आपल्याला पण एक प्रॅक्टिस होती ना, असं वाटतं मन मोकळं करायचंय किंवा काही सांगायचंय बोलायचंय कोणी आहे, तर एक हा दगड आपल्यासाठी कंटिन्यू असं वाटायला लागतं, आणि तो प्रॅक्टिस आपण छानपैकी करत असतो. तर सगळ्यांना समजला हा टॉपिक? येस. चॅट बॉक्स मध्ये सांगू, सोपा सिंपल टॉपिक आहे आजचा. आणि सुरुवातीचे 12 टॉपिक तुमच्यासाठी खूप सोपे आहे आणि छान आहे. याची फक्त तुम्हाला 12 टॉपिकची प्रॅक्टिस आहे ना, म्हणजे एकदम मनापासून करायची. मला माझं आयुष्य बदलायचं, मला माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल करायचा, आणि 12 टॉपिक नंतर इतरांची मदत करायची. आता सुरुवातीला आपण इतरांसाठी हे मॅजिक नाही करू शकत, हे मॅजिक आपण इतरांसाठी नंतर करू शकतो, 12 चॅप्टर नंतर. येस. आता आपल्याला सध्याला स्वतःला खुश ठेवायचंय, आहे ना. स्वतःच मळका चळका असला, आपण इतरांना क्लीन करायला जाऊ का, नाही. आधी आपल्याला प्रकाशमान व्हायचं, आणि नंतर तो उजेड जो आहे तो ऑटोमॅटिकली लोक तुम्हाला विचारायला लागतील, अगं काहीतरी बदल दिसतोय आजकाल, काहीतरी नवीन करते का, काहीतरी नवीन आहे का. मग असं लोकांना आपण सांगत राहायचं. असं स्वतःहून आपली प्रॅक्टिस करायची. आधी आपली जबाबदारी काय, की मला खुश ठेवायचंय, मी माझी जबाबदारी, आणि स्वतःवर कंट्रोल ठेवायचं की किती मला कोण लगेच चेंज नाही होऊ द्यायचं, स्वतःला स्वतःची जी. ना आभार वाटायला लागले. मी जेव्हा भांडी घासत होती, अगदी छोटी गोष्ट आहे, पण तरी सुद्धा ती मला जाणवली की मी एवढ्या वर्षात मी करत नव्हती. फटाफट फटाफट धुवायची, फटाफट ठेवून द्यायची.
त्याला काय लागलंय ते चहा बनवत्या भांडं थोडं ऑरेंज होऊन जातं, चला त्याला घासूया जरा स्वच्छ करूया, असं नाही करायचं. बस ते धुवायचंय आणि ते ठेवायचंय असं. पण काल मी एक नोटीस केलं की मी विचार करत होती, अरे एवढा छान टोप आहे, एवढ्यात रोज मी चहा बनवते, तर ह्याला मी का स्वच्छ नाही करत आहे? हे तर मला देवाने दिलेलं आहे. इतकी वर्ष मी वापरते. मग मी काथा घेऊन त्याला घासला घासला स्वच्छ केला. हर एक छोटी छोटी गोष्ट, ग्लास असो चमचे असो, मी त्याला एकदम प्रेमाने धुत होती. आणि इतकी भांडी चमकत होती ना, तर मला खूप बरं वाटलं की एवढ्या भांडी मला इतक्या वर्षापासून मी याच्यात जेवते खाते जेवण बनवते, हे माझ्यासाठी किती छान आहे. मला युनिव्हर्सने दिलंय ह्या भांड्या अशा शेप मध्ये अशा छान, तर मी त्याची काळजी घेणं माझं पण कर्तव्य आहे. आणि मी येस. त्यांना खूप ग्रॅटिट्यूड दिलं आणि मला खूप बरं वाटलं. म्हणजे मी छोटी छोटी गोष्ट पण आहे ना, ती अगदी प्रेमाने आणि व्यवस्थित करायला लागले. हे मी कालपासून जाणवलं की माझ्यात तो फरक झाला. येस, व्हेरी गुड. आणि थँक्यू त्याबद्दल तुमचे. येस, आणि थँक्यू. हे कोर्स मला तर वाटतं की माझ्यासाठीच आहे की मीच सुधारावी म्हणून आहे. हो हो. एकदम छोटी गोष्ट आहे, पण मी खरंच नोटीस केली की रोजची कामं असतात ना, आपण ती फक्त संपवायसाठी करतो. अरे हे आटवायचंय, चला झाडू मारून घ्या, पटपट पटपट करून घेऊया. पण आता मी काय करते माहितीये, हा कॉर्नर पण साफ करते, अरे हे पण माझ्यासाठी गिफ्टच आहे, अरे हे पण गिफ्टच आहे, मग मी ह्याला स्वच्छ का नाही करत? जे येस. मला चांगलं मिळालंय, छोटी गोष्ट सुद्धा, अगदी सुई पण असो, तर मी त्याला ना काळजीपूर्वक ठेवते, काळजीपूर्वक घेते. नाही, हे माझ्यावर गिफ्ट आहे. त्याबद्दल थँक्यू युनिव्हर्स. आणि मग मी येस. ते खूप प्रेमाने राहायला लागले असं मला जाणवायला लागले. शाबास शाबास, खूप छान प्रॅक्टिस, मस्त. हा. जबरदस्त प्रॅक्टिस आहे. अमेझिंग. जेव्हा थँक्यू आपण यू. खऱ्या मनाने प्रॅक्टिस करायला थँक्यू. लागतो ना, तेव्हा कळायला लागतं की मॅजिक व्हायला सुरुवात झाली असं. मनापासून आपल्याला कळतं की वाव, मॅजिक होतंय, म्हणजे आपल्यासोबत मॅजिक घडतंय. अमेझिंग, मस्त, छान. अशी